माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांना, तसेच माझे प्रेरणास्थान महामा देशमुख, माझे मोठे वडील बंधू कोळशे पाटील जे हायकोर्टचे जज आहेत, त्यानंतर डॉक्टर खरात सर, आणि त्यानंतर माझे राष्ट्रीय भागीदारीचे प्राचार्यसाहेब भानुप्रतापजी, जेवढे काय आहेत तेवढे, तसेच जगातील जेवढे कंट्रीज आहेत मानवतावादी विचाराने आपली प्रगती करणार आहे. बघा दादांनो, आज आम्ही 21व्या शतकात आहोत. बघा, आमचा प्राईम मिनिस्टर म्हणतो 85 करोड 5 किलो जगतात. कोण आहेत? आनंदाची गोष्ट आहे की दुःखाची गोष्ट आहे? 75 वर्षाला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर बँकाच्या बँका लुटून गेले. काय म्हणतात? आत्मनिर्भर. तुमच्या 68,000 शाळा बंद, बरोबर आहे? शिक्षण संपलेलं आहे. त्यानंतर नोकरी सगळं संपलेलं आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं, अजूनही सुरू आहे, ते देशद्रोही. त्यानंतर कोरोनामध्ये करोडो लोकांना मारलं, बरोबर आहे? काही ॲक्शन नाही. त्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, आणि लोकशाहीची व्याख्या यांनी केली. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. बघा, 26 जानेवारी 50 पासून काय व्याख्या आहे ते सांगतो. ब्रह्माच्या तोंडातून जन्मलेले ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, पेशवाई, राजेशाही, घराणेशाही या लोकांनी मिळून 90% मूळ निवासी SC ST मराठ्यांच्या गरीब लोकांच्या आया बहिणीवर बलात्कार करून अन्याय अत्याचार करण्याकरिता आणि लोकांना गुलाम ठेवण्यासाठी त्याचं रक्त शोषून घ्यायचं, त्याच्याकडनं टॅक्स वसूल करायचं, त्यांच्या आया बहिणांना भोग करून करायचं आणि त्यांना नेहमीसाठी गुलाम करायचं. याला म्हटलं आहे डेमोक्रेसी. खरं आहे? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया. शिकलेले लोक पाहिजे का? कोणी शिकले होते का? नाही, बरोबर आहे? आरक्षण म्हणजे रक्षण दिलं, बरोबर आहे? शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलं, आणि स्वाभिमान काय असतो? खबरदार माझ्या बहिणीला हात लावलं आणि शेतकऱ्याच्या हाताला हात लावलं, कापून टाकलं. बाबासाहेबांनी स्वाभिमानाने जगायला, स्वाभिमान म्हणजे हजारो वर्षापासून मनुस्मृती लागून आम्हाला शिक्षण नाही, त्यांना सुद्धा एका मताचा अधिकार दिलं. त्यांना सांगितलं, खूप त्यांनी प्रयत्न केला. बाबासाहेब, शेरनी का जोत पिएगा वो ढकलेगा. मी म्हटलं होतं ना, मी यांच्या कत्ला करणार म्हणजे करणार. आज तुम्हाला सांगतो, हिंदीमध्ये बनवलं मी, आता मराठीत. त्यानंतर कालेरकर आहे. हां, गांधीजीला आंदोलनात कोण गेले हो? SC ST OBC लोक. का सेकंड वर्ल्ड वॉर होता, हिटलरमुळे झालेला आहे. त्यानंतर कालेरकर आहे. आणि गांधीजीची हत्या केली नाथूराम गोडसेने सुनता केला होता. तिथं होते PN गाडगेचे वडील. अरे नाथू, चड्डी उघडून पाडलं तर सुनता. आमच्या आयाबाईंसाठी हिंदू कोटबिल आणि कालेरकर आहे. काय म्हटलं नेहरू? अरे काय आपल्याला काय, तू तिथं पाठवाल का संडास साफ करायला? आणि 52 मध्ये जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बाबासाहेबाला 78 इन्व्हॅलिड. पार्लमेंटमध्ये संविधानाला बॅन आहे, बघा. आणि त्यानंतर 52ला पहिलं इलेक्शन कोण शिकले होते हो? SC ST OBC लोक शिकले. गरीब मराठ्याने जरा विचार करा, बरोबर आहे? त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, माझ्या जन्मानंतर महाराष्ट्रात अन्याय अत्याचार एकसारखं केले का त्यांनी? आमच्यावर करतायत. कोण होय हा? हा बलात्कारी, खुनी, चमडी चोळ 65 पासून राजकारणात येणार, बरोबर आहे? केली त्यांनी. OBCची जनगणना केलेली आहे का? कोण करतोय? काँग्रेसच करते ना. आज कोणी बनवले? काँग्रेस, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी. घराणेशाही, पेशवाई आणि राजेशाही यांना शौक लागला ना. 9 बायका, 500 राजे होते. बघा, शिवाजी महाराजांच्या औलाद, शिंदे फॅमिली तिकडे राजस्थान, आणि इथली पेशवाई बघा, सगळ्याचे सगळे. आणि भाडीचा माल कमायचा धंदा. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हरामाचा पैसा कमी धंदा. आणि बडी असा चमडी मिळतात मस्तपैकी, बरोबर आहे? आणि बघा,
ठेकेदार, शिक्षणाचे ठेकेदार, डिमिनिस्ट्रेट ठेकेदार, हा, कारखान्याचे ठेकेदार, कोऑपरेटिव्ह बँकचे ठेकेदार, कॉर्पोरेटचे ठेकेदार आणि राजकारणाचे ठेकेदार. 4 पार्ट्या ग्रामपंचायतीच्यापासून. बरोबर आहे. त्यानंतर किती अन्य अत्याचार केलेत. 114 गोंडगोवारीला मारलं 94 मध्ये, 98 मध्ये 11 लोकांना मला घाट कोपरला. आणि हा जो आहे नाना काँग्रेसचे अध्यक्ष पडोळे, खैलराजी कांड घडवणारा हा माणूस आहे. भोसडीचा हरामखोर, चमडी चोर. त्यानंतर गोपीनाथ मुंडेला मारलं. 2-3 ला मायावती गेली तिथं, कांशीरामचा जीव घेणारी. आहे का कांशीरामच्या नावाने चमड्या खाणाऱ्यानो आणि भाड खाणाऱ्यानो लोकांना. आणि त्यानंतर कोण आहे कॉर्पोरेटरचा दल्ला, कोण होय 65 पासून राजकारण करणारा, महाराष्ट्रात सगळ्यांवर अन्याय करणारा. होय का? कार आलाय बाकी कानून बनवल्यात. सगळ्यात अगोदर CCA NPR तुमचं पॉप्युलेशन हे रेकॉर्ड करणार. 85 करोड नाही, चला वोटिंगचा अधिकार खतम. त्यानंतर एक पक्ष प्रणाली, BJP राहील, काँग्रेस एकच आहे ना. त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल, तुम्ही आम्ही सारखे हो, मरा करा काही करा, आम्हाला नाही विचारायचं. फक्त आपल्या बायकाच्या आम्हाला आणून द्या, आम्हाला सगळंच चालते. कारण यांच्या रक्ताचं नातं तेव्हा झालेलं आहे 15व्या शतकामध्ये. यांनाही चमडी चोर आहे, राजे महाराजाच्या अवलादी, आणि हेही चमडी चोर. खरं आहे का खोटं आहे? हा. आणि आता काय राहिलं तुमच्याकडे? अरे शिक्षण गेलं, रोजगार गेलं, महागाई एवढी पेटली आहे, 500 रुपयाची पुण्यासारख्याच्या नोकरी नाही भेटत. आणि या घराणेशाहीला 5,000 फर्स्ट क्लास चिकनीपैकी पोरगी मिळते. नवरा म्हणतो जा ग जा बाई, पोराला दुधाला पैसे पाहिजे. आणि बघा यांचे आवाज, 3 पोरं करा रे, 3 पोरं. काही शरम आहे का? जगात कुठं लोकशाही अशी आहे का? एवढे वर्ष झाल्यानंतर यांना ते खापत नाही. यांच्या ऑफिसेस बघा. आणि मणिपूरमध्ये आदिवासीवर अन्याय बघा, आमच्या पोरींवर कापत आहेत. बघा परभणीला काय केले आणि कुत्र्यांनी. पूर्ण भारतात अन्याय अत्याचार होत आहे. आणि आमच्या पोरीला बदनाम. ती म्हणते बेशी वेपारचं लायसन द्या. कोणी 15,000 3,000ला विकतो. आता SC ST OBC आणि गरीब मराठ्यांना खरोखरच तुम्ही शिवाजी जिजाऊ हे तर नाही आहेत. हे जेवढे आहेत ना शरद पवारचे ढुंगण चाटणारे आणि चमडी चोर तो पुरवणारा, संभाजी ब्रिगेड असो, जिजाऊची संस्था असो, किंवा कोणी शाहू फुलेच्या नावाने संस्था असो, आता सगळे विसरले EVMचं नाव. आता गांडीला गांडी लावून बसला संभाजी ब्रिगेडची. आणि हे बॉम्बसेटची संस्था आदिवासीची, हा प्रवीण गेडाम, याची माय ब्रह्मादेव झोपली होती. आणि 13 जाते बॉम्बसेटमध्ये आहेत भोसडीचे हे. आणि हे 1 मेला कतलखाना काढून. आणि तो पवार भोसडीची आहे, त्याची पोरगी आहे गाधड्याची, बलात्कारी. आमची माय हे झाली आहे. 40 वर्षापासून अन्याय करता. आणि आयक पडवळकर भडवे, कालच तुला म्हटलं. आणि तू आयक OBCच्या ठेकेदार छगन भुजबळ, किती तमाशा केला रे. त्या बाळासाहेबांनी दंगल वाचवली. आणि त्यांनी तेव्हा सांगितलं होतं ह्या आतंकवादी, हा आपला भारताचा आतंकवादी चमडीचोर शरद पवार, राजेशाही. आज त्याला पकडलाय. घ्या ऐकतो आता. काल त्यांनी त्याचा वकील कोंडले, माझा मित्र आहे, ते यूट्यूबला पेजवर मी टाकणार होता, सगळ्यांनी बघा. त्याचा वकील म्हणतो की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभामध्ये 35,000 मत व्होटिंगचा पहिले ऍड केलेला आहे. भरला ना पापच्या घडा. आणि काय म्हणतो, पंचायत पासून आपण ठराव पास करू. अबे भोसड्या चोदीच्या, चमडी चोर, बैमान, भारताच्या दुश्मन गदडीच्या, बलात्कारी, खुनी, कुणाला मूर्ख बनवतो रे भोसडीच्या तू शरद पवार. हा स्वतः म्हटले भरला ना पापच्या घडा. आणि भोसडीच्या याला शिव्या देतो. भोसडीच्या, हा महाराजाचा औलाद म्हणतो, शाहू महाराजा भोसडीच्या. आणि हा संतोष शिंदे, डॉक्टर कोकाटे, भोसडीच्यांना, चमडी चोर लोकांना तुम्ही का प्लॅनिंग केलं होतं का रे? SC ST आणि गरीब OBCच्या लोकांना, मुसलमान लोक गुलाम बनवायचं. तुमच्या कत्ला करणार भोसडीच्यांना. आता काय प्रूफ पाहिजे तुम्हाला अजून? आणि रेग्युलाइज करता जे झालं त्याला काय शरम बिरम वाटते का रे भोसडीच्यांना तुम्ही? आणि जिजाऊ शिवाजी, हा शाहू महाराजांचे हे म्हणता गधडीच्यांना, आणि तो परभणीला जाऊन म्हणते भोसडीच्या. समजत नाही का रे? कोण खोटं बोलतंय? हा चमडी चोर बोलतोय का भारताचा आतंकवादी दुश्मन?
का तुम्ही खोटं बोलता दिसत नाही का डोळ्यात भोसडीच्या नो? आता ग्रामपंचायत पासून आपण ठराव करू. निघा माझ्या महाराष्ट्रात मी टाकतो व्हिडिओमध्ये आणि पूर्ण भारतभर पाठवा. प्रूफ मिळाला आपल्याला. पापाच्या घरा पडलाय हे पेशवाई आर्य हत्यारे यहुदी भोसडीचे चमडी चोर सगळ्या. आणि हे राजेशाही चमडी चोर त्याचा हेड हा. आणि घराणेशाही मारा भोसडीच्या ना. SC ST OBC जेवढे पण आहेत ना त्यांना मारा भोसडीच्या आता. पूर्ण फ्रॉड इलेक्शन झालं. तो स्वतः सांगतो वकील 35,000 मतं ऍड केल्या म्हणतो इलेक्शनच्या पहिले प्रत्येक विधानसभामध्ये. आणि माझ्या देशातील लोकांनो निघा आता आणि ह्युमन राईट्स कमिशन आणि लावा. हे मनुस्मृती आहे म्हणून ओरडतोय मी. हे मनुस्मृती आहे EVM. आणि हे असे अरे यहुदी हत्यारे पेशवाई राजेशाही ना घराणेशाही. आम्ही का मरायला पैदा झालं? आणि आमच्या आया बहिणी पाहिजे तुम्हाला भोसडीच्या फुगायला? अजून तुमचे टाईटच आहेत. 3-3 पोरं पाहिजे आणि तो भोसडीच्या म्हणतो चमडी चोर लात मारेल. अबे भोसडीच्या तुझ्या तू बघ. तू आता या देशात राहायचे नाही. भोसडीच्या तुमचा देश नाही होय. हे राजेशाही घराणेशाही आणि पेशवाई. भोसडीच्या सडल्याच्या कुत्रीच्या पोटातून जन्मता सडला बाप राहते आणि मालदार भेटली तर पूर्ण भोसडीच्या आतंकवादी आणि रंडीबाजी चालली आहे सगळ्या भारताच्या याच्यात. पूर्ण भारत देशात शिक्षण संपलं, रोजगार संपला, मरायला गेले. 25,000 डॉक्टर पुरांचं हे केलं. कोरोनामध्ये करोडो लोकांचे हे घेतलं, जीव घेतलं. आणि नवटंकी बाहेर निघून कायदा केला. जो बोलेल त्याला नाव. अबे भोसडी जावा तुम्ही. आता तुम्ही ज्या कुठं जाता तर तुमच्या तर कत्ला होणारच आहे. यांनी बिरसा मुंडाने अगोदर सांगितलं होतं. नागवंशी होय गृहदत्तचा भावाचे माझ्या घरात माझ्या तिथं जन्म झाला. हा जिद्दीला जर पेटला ना बघा आता कोण खरा बोलतो कोण खोटा बोलतो. तो मी टाकतो व्हिडिओ. आता काय राहिलंय तुमच्या? असे उपाशी मरायचं आहे. आणि माझ्या पोराला भोसडी जाणं संभाजी हे केलं. अरे कंबोज कुठं करा जिथं आम्ही आतंकवादी होत का? भोसडी जाणं तुम्ही आतंकवादी चमडी चोर भोसडी जाणं हरामाचं खाणार आहे. आम्ही हाकतो ते खाता भोसडी जावा. संभाजी ब्रिगेडनं सगळ्याचे सगळे भोसडीच्या आतंकवादी आर्य पेशवाई. आणि हे वर्ण व्यवस्थित आहे तिघं पण. भागुस साले गांडू यहाँ से तुम्हारा बाप का देश आहे रे. बापच्या घरा भडलाय. तोंडानी म्हणतो दिल्लीमध्ये 35,000 मतं एक विधानसभामध्ये ऍड केल्या म्हणून. आणि महाराष्ट्रात भोसडीच्या गाडी चाटत आहे तिथं सगळेचे सगळे. भोसडी जावा शरम नाही वाटत? नाव सांगता रे आता जाऊ द्या आता रेग्युलराइज करू आता हे करू. भोसडी चावा बदमाश आहे का रे जगामध्ये कुठं असं ब्रह्मा? हा 4,000 वर्ष झाले आमच्या आयाबाईचं शोषण करायची इच्छा आहे का अजून? आणि भोसड्या चोदी चावा म्हणता तुम्ही अजून. चला माझ्या असंही मरायचं हिंमत नका करू. आणि एकच इलाज आहे बाळासाहेब. आपण बुद्धाने बाबासाहेब मानणार आहे. पण पेरियारने सांगितलं आता पेरियार माझ्या शेर बाबासाहेब आलेत आणि पेरियाराला आता घाबरायचं नाहीये. आणि किसानाला काय हालत करून ठेवली बोलता का रे कधी? 4 वर्षाची पोरं बलात्कार निघाला का या भोसडीचा बदमाश हा शरद पवार. भारताचा सत्यानाश करणारा भोसड्या चोदीच्या. आणि बाळासाहेबासोबत हे केलंस मम्मीराम बगल में छुरी. आणि त्याला म्हणतोस समाजात दंगावल म्हणून. किती नौटंकी केलंय. मेला का रे भुजबळ आणि पडवळ का भोसडीच्या. टाटा कधी अभ्यास केलाय का रे तुम्ही गधड्यांनो? अरे संविधानाने प्रगती झाली आहे माझ्या पोरींनो. तुम्हाला संविधान आणि बघा आता सगळं संपून आत्मनिर्भर. भोसडी जाना आहे का रे जगात कधी अशी व्यवस्था? 90% लोकांच्या बाहेर हे करत जाणार त्यांना उपाशी मारतात त्यांचं रक्त शोषून. पहिलंच म्हटलं होतं. आता बघा प्रूफ दिलेला आहे मी. याच्यानंतर तुम्ही ठरवा. सगळ्यात अगोदर SCचे जे दलाल आहेत यांना झोडपा. आमदार असो खासदार असो. त्यानंतर STचे 2च आहेत. आम्ही 33 जाती तर आमच्या तर यांनी केलं करोडो पुरांचं. प्रूफ आणा 50च्या अगोदर SC STला. त्यानंतर OBCचं काहीच केलं नाही. जनगणना नाही काही नाही. आणि त्यानंतर OBCला आणि मराठ्यांना 67चं. आणि तो आतंकवादी EWS वाला कॉर्पोरेट सेक्टर ज्युडिशरी ब्युरोक्रेसी प्रेस आतंकवादी भोसडीच्यांना. बघा आता. जय शिवराय जय भीम जय संविधान. मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. लेकिन मैं बोला था वर्ड से इनकी कत्ल करवाना. इनको जड़ से लेकर काटेंगे गांडू. इस देश में रहने का ही नहीं. घरानेशाही पेशवाई और राजेशाही लोगों ने सब साले दलाल चमड़ी चोर. अटल बिहारी की रखेल वो थी माधुरा सिंधिया की. वो राजस्थान की उसकी आत्या है उसको मारा. और ये उसका लड़का गांडू
पूरे घरानेशाही चमड़ी चोर साले, निकलो मैदान में, खुद बोल रहा है चलो भाई साहब, और मेरे पूरे वर्ल्ड के लोगों ह्यूमैनिटी वाले इनकी कत्ल करो अभी।